आपण लपंडाव खेळूया। आपल्या दोघांपैकी एकाने स्वतःच्या सिद्धींचा वापर करून लुप्त व्हायचं आणि दुसऱ्याने त्याला शोधायचं। आणि याने साध्य काय होणार आहे? ऋषीवर, तुम्ही मला शोधून तर दाखवा। परंतु हा हट्ट कशासाठी? माझी इच्छा आहे असं समजा। जशी तुझी इच्छा। अद्भुत। मी बेडकाचं रूप धारण करून इथेच दडलो होतो आणि तुम्ही मला शोधून काढलत। मला शोधून काढण्याची आता तुझी वेळ आहे। अवश्य। हे सिद्ध योगी कुठे गेले असतील? इथे जर आसपास दडले असते तर मला ते जाणवलं असतं। आकाश मार्गाने तर गेले नसतील। ते भूमीत दडले नाहीत याचा अर्थ निश्चितच ते आकाश मार्गाने गेले असणार। मला त्यांना शोधायलाच हवं। मी आकाश मार्गाने जाऊनही ते सिद्ध योगी मला कुठे सापडले नाहीत। त्यांनी स्वतःला कुठे दडवून ठेवलं असेल? कोणतं रूप धारण केलं असेल? मला पुन्हा गुहेतच जाऊन शोधायला हवं। कदाचित ते तिथेच कुठेतरी असतील। आदेश, अलख निरंजन। हे ऋषीवर, कुठे आहात आपण? मी इथे आहे। हे ऋषीवर, मी तुम्हाला खूप ठिकाणी शोधायचा प्रयत्न केला, परंतु मी तुम्हाला शोधू शकलो नाही। मला वाटतं तुला जी परीक्षा पाहायची होती ती झाली असेल। नाही, माझी आणखीन एक इच्छा आहे। तुझ्या इच्छेनुसार खेळ खेळून झाला आहे। आणखी काय अपेक्षित आहे तुला? ऋषीवर, आणखीन एकदा हा लपंडावाचा खेळ आपण माझ्या बरोबर खेळावा
यावेळी मी तुम्हाला निश्चितच शोधून काढेन. एकदा प्रयत्न करून पाहिला आहेस तू, परंतु तरीही मला यश आलं नाही. माझ्या योग सिद्धींवर प्रश्नचिन्ह आलं आहे. मला हा पराभव मान्य नाही. ऋषीवर, माझी तुम्हाला विनंती आहे की हा खेळ तुम्ही आणखीन एकदा माझ्याबरोबर खेळावा. परंतु यावेळी प्रथम तुम्ही लपंडावाला सुरुवात करावी. मी तुम्हाला शोधून काढेन. जशी तुझी इच्छा. ऋषीवर, तुम्ही कुठे आहात ते माझ्या ध्यानात आलं आहे. तुम्ही एका छोट्या माशाचं रूप धारण केलं आहे. हे कसं शक्य आहे? मला तर तुम्ही या पाण्यात माशाच्या रूपात दिसत होतात. कुठे आहात तुम्ही? इथे आहे मी. कृपा करून तुम्ही मला सांगा, आपण कोण आहात? ज्यांनी तुला इथे पाठवलं त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचार. मला इथे श्री दत्तगुरूंनी पाठवलं आहे. तिथे तुझे गुरु सुद्धा उपस्थित आहेत. तुझे गुरु सद्गुरू असताना मला का विचारतोय? तेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. मी त्यांना विचारून पुन्हा येतो. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. हे प्रभू, माते, भक्तांनी कशा प्रकारे भक्ती केली म्हणजे आपण ओंकारेश्वर या स्वरूपात त्यांच्यावर प्रसन्न व्हाल. भक्तांनी श्रद्धेने दर्शन घेणे हा एक भाग आहेच, परंतु त्या पलीकडे जाऊन भक्तांनी असा कोणता विधी करावा प्रभू जेणेकरून आपण प्रसन्न व्हाल? माझे एक सौम्य स्वरूप आहे आणि एक रौद्र स्वरूप आहे. ओंकारेश्वर हे माझे सौम्य स्वरूप आहे. नर्मदा इथे जलाभिषेक करतेच आहे. ज्या भक्तांना इथे येणं शक्य आहे त्यांनी ओंकारेश्वराचं नामस्मरण करून बेलपत्र वाहिलं की ते माझ्यापर्यंत पोहोचेल. ज्या भक्तांना माझ्याकडून बोलवणं आहे त्यांचं आपोआप इथे येणं होईल. आणि प्रभू, ज्या भक्तांना इथे येणं जमत नाही त्यांनी काय करावं? ओंकारेश्वरला येण्याची दृढ इच्छा आहे, परंतु ते येऊ शकत नाही. अशा भक्तांनी घरातल्या किंवा
जवळच्या शिवालयात जाऊन ओंकारेश्वरच्या नावाने बेलपत्र वाहिले की ते माझ्यापर्यंत पोहोचेल. माझी त्यांच्यावर कृपा राहील. ज्याची जशी भक्ती आहे तसं मी स्वतःहून त्याला ओंकारेश्वरला बोलावून घेईल. ओंकारेश्वर या स्थानाचे महात्म्य नर्मदेशी जोडले गेले आहे. नर्मदेत स्नान करून तिचं तीर्थ घेऊन भक्तांनी इथे यावं, ओंकारेश्वराचं दर्शन घ्यावं आणि घरी जाताना नर्मदेचं तीर्थ घेऊन जावं. असं केल्याने त्यांच्या वास्तूत नेहमी प्रसन्नता नांदेल आणि कोणतीही अशुभ शक्ती तिथे प्रवेश करू शकणार नाही. प्रभू, माते, बालपणी ओंकारेश्वरांचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे. आता पुन्हा प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा आहे. माझंही मन त्यासाठी आतुर झालं आहे प्रभू. मच्छिंद्र आणि गोरक्ष ओंकारेश्वराच्या दिशेने निघाले आहेत. मी तुम्हाला एक विधी सांगतो, तो तुम्ही भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून भक्तांचे कष्ट दूर होतील. अवश्य प्रभू, आपण आज्ञा करावी. सांगतो, ऐका. ये गोरक्षा. गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे मी त्या गुहेत जाऊन आलो. तिथे मला एक सिद्ध योगी भेटले. तिथे तू लपंडावाचा खेळ खेळलास, पण पराभूत होऊन आलास. आपल्यापासून काय गुपित राहिलं आहे गुरुदेव? आपण सगळं काही जाणता. गोरक्ष, तिथे घडलेला सगळा प्रसंग आम्ही अंतःचक्षुंनी पाहिला आहे. परंतु गुरुदेव, ते सिद्ध योगी कोण होते ते मी ओळखलं नाही. गोरक्ष, तुझ्या अजूनही ध्यानात आलं नाही का? अरे, साक्षात दत्तप्रभूच होते ते. एकाच वेळी अनेक ठिकाणी ते असू शकतात. हे प्रभू, आता मला सगळं काही स्पष्ट दिसतं आहे. माझ्याकडे असलेल्या सिद्धींचा मला अहंभाव झाला होता. हा पराभव त्याचंच फळ आहे. आपण माझे डोळे उघडलेत गुरुदेव. गोरक्ष, तुला सिद्धींचा अहंभाव झाला होता असं मी म्हणणार नाही, पण सिद्धींचा आवश्यकतेनुसार वापर करावा हे मला तुला ध्यानात आणून द्यायचं होतं. त्याचसाठी मी तुझी ही परीक्षा घेतली. तसे माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच. गुरुदेव, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा. वाईट वाटून घेऊ नको गोरक्ष, पण एक गोष्ट ध्यानात घे. तुझ्या हातून फार मोठं कार्य घडणार आहे. तुझ्यासारखा सिद्ध योगी होणे नाही, तुझं नाव त्रिभुवनात प्रचलित होणार आहे. जीवसृष्टीच्या कल्याणासाठी तू चिरंतन स्मरणात राहशील. त्यामुळे तुझ्या व्यक्तिमत्वात यत्किंचितही उणीव राहू नये अशी माझी इच्छा होती. गुरुदेव,
मी आपल्या अपेक्षांना पूर्णपणे खरा उतरेन. शुभम भवत. मी वचन देतो गुरुदेव, यापुढे माझ्याकडून सिद्धींचा वापर केवळ अत्यंत आवश्यक ठिकाणीच होईल. भीमाजी, श्रीकृष्ण हे माझेच स्वरूप आहेत. देवतांमध्ये भेद करून लोकांना बंधन घालणं उचित नाही. तुझ्या गावात नाथ आले आहेत, ते साक्षात परमेश्वराचं रूप आहेत आणि तू त्यांना अधवा तधवा बोललास, त्यांचा अवमान केलास. तुझ्या हातून महापातक घडले आहे. नाथ जिथे असतील तिथून त्यांना शोधून आण, त्यांची माफी माग, त्यांचा मान सन्मान कर. तुझा हट्ट सोड आणि लोकांना भक्तीचे स्वातंत्र्य दे, अन्यथा तुझा विनाश जवळ आहे. देवी आई मला माफ कर, लई मोठी चूक घडली माझ्या हातनं. काय झालंय? काय बडबडायला लागला असा? अगं तारा, देवी आई माझ्या स्वप्नात आली होती. तिनं मला सांगितलं, अगं नाथ म्हणजे देव आहेत आणि आपण त्यांचा अपमान केला. त्यासनी नाही ती बोललो. आता देवी आईनं सांगितलं म्हणजे खरं असायला हवं. नाथ लोकांनी बरोबर सांगत होती. अगं श्रीकृष्ण देव म्हणजे साक्षात देवी आईचं रूप आहे. आणि त्यांनी सांगितलं तेव्हा आपण विश्वास ठेवला नाही. देवी आईनं त्यांना हुडकायला सांगितलं. अगं त्यांचं मानपान करायला सांगितलंय. वय वय त्यांना हुडकाया हवं. चला. वय वय. हे संतू नाना माद्या राम्या, या सगळं इकडे या. अहो या की. संत्या कुठे गेला? हे बघा, देवी आईनं मला दृष्टांत दिलाय. आमच्याकडून लई मोठी चूक झाली बघा. ते आपल्या गावात आलेले नाथ महाराज खरोखर देव आहेत, पर मी त्यांना ओळखू शकलो नाही. आमच्याकडून त्यांचा अपमान झालाय. लई मोठं पाप घडलंय आमच्या हातनं. मी त्यासनी हुडकाया निघालोय. आपण त्यांना आपल्या गावात बोलवून त्यांचं मानपान केलं पाहिजे. तुम्ही बी माझ्या संगत चला की, आपण सगळे त्यांची माफी मागू. देवी यांनी स्वतः येऊन तुम्हाला सांगितलं, हे लई बरं झालं बघा. गावची इडा पिडा टळली. नाथ महाराजांसंग आपण जे बी वागलो ते चुकीचंच होतं, पण तुमच्यामुळे आम्ही बोललो नाही. मी येतो तुमच्या संग. चला आपण त्यासनी हुडकूया. हे बघता, अरे तू आणि ठकू इथंच थांबा आणि 2-4 गाडी माणसं इथंच राहू देत. मी जाऊन त्यांना हुडकून येतो बरं का. हे चला रे चला. इथल्या लोकांना आपण श्रीकृष्ण चरित्र कुठपर्यंत सांगणार आहोत? कारण श्रीकृष्ण चरित्र हे कधीही न संपणार आहे. अगदी खरं आहे गोरक्ष. परंतु एखादं बीज रोवलं आणि त्याला योग्य वेळी पाणी घातलं की त्याला अंकुर फुटतोच. त्याचं रोपटं होऊन पुढे त्याचा वटवृक्ष सुद्धा होतो. भगवान श्रीकृष्णाप्रती इथे या लोकांमध्ये गोडी निर्माण झाली की आपण थांबूयात. आता ही त्यांची जबाबदारी आहे की श्रीकृष्ण चरित्र शोधावं, समजून घ्यावं आणि त्याचं संकीर्तन करत राहावं. गुरुदेव,
आपण त्यांना भक्ती मार्ग दाखवता ते त्यावर चालतील आणि त्याला पुढे घेऊन जातील. नाही गोरक्ष, तो मार्ग त्यांना साक्षात भगवान श्रीकृष्णांनीच दाखवला आहे. मी केवळ एक निमित्त मात्र आहे.